बघ आपण काय शिकलोय आज आपण कॉन्स्टंट ऍक्सलरेशनचे सगळेच क्वेश्चन बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. कोणतं कॉन्स्टंट ऍक्सलरेशन. कॉन्स्टंट ऍक्सलरेशन कॉन्स्टंट ऍक्सलरेशन जर म्हटलं तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की ऍक्सलरेशन कसं राहणार तुमचा कॉन्स्टंट. ऍक्सलरेशन कसं राहील कॉन्स्टंट. जसं की मी जर म्हटलं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन ते काय कॉन्स्टंट आहे आणि त्याच्यावर किती असते 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर असतं बरोबर की नाही. म्हणजे एक तर तुम्ही ग्रॅव्हिटेशनल जरी घेऊन गेले तरी तुमचं कोणतं ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. सॉरी ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन कसं होऊन जाईल कॉन्स्टंट ऍक्सलरेशन. म्हणजे इथपर्यंत कळालं. म्हणजे याच्या पुढे जेवढे पण तुम्हाला क्वेश्चन दिसतील आणि त्याच्यामध्ये जर ग्रॅव्हिटी इन्व्हॉल्व होत असेल तर कोणते क्वेश्चन म्हणायला लागतात कॉन्स्टंट ऍक्सलरेशन. कारण की त्याची व्हॅल्यू किती असते कॉन्स्टंट असते. किती असते 10 असते. ठीक आहे. चला आपल्याला जर माहिती आपण आज शिकलोय बघा. जर मी म्हटलं एखादी ऑब्जेक्ट 2 मीटर पर सेकंद चालली आहे आणि 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर त्याचे ऍक्सलरेशन आहे तर मी त्याची 1 2 3 काय सांगू शकतो. 1 सेकंदात त्याचा स्पीड किती आहे 2 सेकंदात स्पीड किती आहे. कारण किती स्टार्ट झालाय 2 ने. प्रत्येक सेकंदात किती वाढवणार आहे 2 ने. प्रत्येक सेकंदात किती वाढवणार आहे 2 ने. होता पहिले 2 मध्ये 2 मिळाले किती झाले 4 नंतर किती झाले 6 नंतर किती होऊन जाईल 8. ठीक आहे. मीटर पर सेकंद मीटर पर सेकंद मीटर पर सेकंद. आता मी प्रत्येक वेळेस युनिट लिहिणार नाही. पॉइंट दिसतोय. ओके. आता मी जर म्हटलं असतं हेच एक्झाम्पल मी असं म्हटलं असतं 5 मीटर पर सेकंद आहे आणि पण ऍक्सलरेशन काय 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. आता जर याला जर मी घेतलं असतं हे जर क्वेश्चन बघितलं असतं काय झालं तुमचा कुठून सुरुवात होते 5 आणि त्याच्यामध्ये किती इन्क्रीमेंट होते 2 ने. म्हणजे किती झालं 7 मीटर पर सेकंद 9 मीटर पर सेकंद आणि 11 मीटर पर सेकंद. सपोज असं असतं. मग मी म्हटलं असं 2 मीटर पर सेकंद आहे पण 5 मीटर पर सेकंद स्क्वेअर. काय कळालं तुम्हाला 2 मध्ये किती इन्क्रीमेंट होत चालणार आहे 5 ने इन्क्रीमेंट होत जाणार आहे. म्हणजे किती झालं 7 मीटर पर सेकंद आणि किती झालं मग 7 आणि 5 12 मीटर पर सेकंद आणि किती झालं मग 17 मीटर पर सेकंद. क्लिअर आहे. आता याच्यावर थेरॉटिकल क्वेश्चन कसा येतो if particle started with 7 meter per second and accelerated with किती 2 meter per second square then find velocity at पहिला 2 सेकंद सांगा नंतर सांगितलं 5 सेकंद सांगा नंतर सांगितलं 10 सेकंदला सांगा. ठीक आहे. थोडस थांबलं तर बरं राहील. 2 सेकंद सांगितलं. ठीक आहे. हे पार्टिकल स्टार्टेड विथ 7 मीटर पर सेकंद. आता आपल्याजवळ फॉर्म्युला आहे ना V = काय U + AT. हा फॉर्म्युला आपल्याजवळ डायरेक्टली यूज करू शकतो. हे माहिती आपल्याला टाका व्हॅल्यू टाका किंवा तुमच्याजवळ काय तुमच्याजवळ असं आहे की तुम्हाला इनिशियल 7 दिलंय किती सांगितलंय 7 मध्ये 2 इन्क्रीमेंट झाले किती झाले 9 मध्ये 2 इन्क्रीमेंट झाले किती झाले 11. म्हणजे पहिल्याचं उत्तर किती झाला 11 मीटर पर सेकंद. एकतर व्हॅल्यू टाका युची व्हॅल्यू टाकणार व्हीची व्हॅल्यू टाकणार 7 एची व्हॅल्यू टाकणार 2 आणि टीची व्हॅल्यू टाकणार 2. सिमिलर मी तसं नाही करणार मी डायरेक्ट सॉल्व्ह करणार कारण मी लॉजिक पकडलेलं आहे. आता किती सांगितलं 5 सेकंद म्हणजे पहिल्याचं किती 9 नंतर किती 11 नंतर किती 13 नंतर किती 15 किती 17 किती झाले 17 मीटर पर सेकंद. 5 साठी 17 आहे नंतर 6 साठी 10 साठी. लक्षात ठेवा जेव्हाही व्हॅल्यू मोठी होत चालते तेव्हा व्हॅल्यू फॉर्म्युल्यासाठी जा. म्हणजेच काय V = काय U + AT. U किती आहे 7 आहे. A किती आहे 2 आहे. टाइम किती आहे 10 आहे. म्हणजे 7 + किती 20 आहे म्हणजे किती 27 आहे. 27 मीटर पर सेकंद. या अनुभवा कळालं काय समजलंय. उभं राहायला लावलंय. हे पार्टिकल स्टार्टेड विथ इनिशियल व्हॅल्यूसाठी दिलेले आणि त्याच्यानंतर तुम्हाला विचारलेले. क्लिअर आहे. आता याच्यामध्येच काय विचारू शकतात याच्यामध्येच काय म्हणू शकतात बॉडी कशी आहे रेस्टला आहे. बॉडी कशी आहे रेस्टला आहे. बॉडी तुमची रेस्टला आहे म्हणजे इनिशियल व्हॅल्यूसाठी झाली 0 इनिशियल व्हॅल्यूसाठी झाली 0 इनिशियल व्हॅल्यूसाठी 0 झाली आणि मग परत तोच विचार घ्या आणि त्यांनी सांगितलं 2 मीटर पर सेकंड स्क्वेअरने चालवले. कितीने 2 मीटर पर सेकंड स्क्वेअरने चालवले. मग किती 1 2 3 हे काय 1 2 3 काय 1 2 3 काय
सेकंद आहे, टाइम येते. मग मी म्हंटल किती 2 2 मध्ये किती वाढणार आहे 2 अगोदर किती आहे 0 आहे, म्हणजे 0 मध्ये 2 वाढणार किती झाले 2, 2 मध्ये अजून 2 वाढले किती झाले 4, नंतर किती झाले 6. सिमिलरली मी म्हटलं असतं 5 मीटर पर सेकंड स्क्वेअरने चालले तर काय होईल 5, नंतर किती होणार 5 वाढणार आहे किती होईल 10, नंतर किती होईल 15. हे काय भेटतं मला, हे काय 5 10 15 काय डिस्टन्स, काय ते डिस्टन्स आहे. एकदम नेक्स्ट लेवलचे पाकिस्तानी तुम्ही वेलॉसिटी ते. मी म्हंटल किती 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर, 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर हा किती होणार आहे 10, किती होतील 20, किती होतील 30. हा झाला तुमचा कॉन्सेप्च्युअल. आणि मग आता याच्यामध्ये क्वेश्चन विचारला, सेम क्वेश्चन. आता काय बोलणार आहे, इफ पार्टिकल स्टार्टेड फ्रॉम रेस्ट, कुठून चालू झालाय रेस्ट पासून, विथ ऍक्सलरेशन 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर, then find velocity at पहिलं 2 सेकंद, 4 सेकंद, नेक्स्ट किती 10 सेकंद. जर तुम्ही जर माणसात असेल तर तुम्हाला हे कळतं v जोड काय u प्लस at, बरोबर की नाही. मग v बरोबर काय 80, v बरोबर काय 80, म्हणजे ऍक्सलरेशनला डायरेक्ट टाइमने मल्टिप्लाय करायचं. हे दिसतंय ना, जर इनिशियल कशा असेल 0 असेल म्हणजे रेस्टला बॉडी, तर तुम्ही डायरेक्टली मल्टिप्लाय करा. मग आता काय अडचण नाही, डायरेक्टली आपण सोल्व्ह करू शकतो. 1 चला किती 2 आहे, किती 5, किती झालं मग 10 मीटर पर सेकंड पटकन. v किती 4 आहे आणि 5 आहे, किती झाले 20 मीटर पर सेकंड. तिसरा तिथून जाईल 50 मीटर पर सेकंड. लॉजिक क्लिअर आहे. याच्यामध्ये काय काढलं आपण, याच्यामध्ये आपण काढलं रेस्टला बॉडी आणि काय काढलं आपण वेलोसिटी काढला. नेक्स्ट आता मी काय म्हटलं रेस्टलाचे बॉडी रेस्टलाचे आहे आणि परत फाइंड आउट करायचं. पण ऍक्सलरेशन कसं आहे माझं कॉन्स्टंट आहे. ऍक्सलरेशन कसं आहे कॉन्स्टंट. ऍक्सलरेशन कॉन्स्टंट वाला कोण आहे जी आहे, जो किती असतो 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कळालं का. ऍक्सलरेशन कॉन्स्टंट, हे सगळे ऍक्सलरेशन कॉन्स्टंट आहे, पण आपण आता स्पेशल केस घेतोय जी ची व्हॅल्यू किती 10 ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. दॅट इज वेगळे फॉर्म्युला बनेल बघा ना. v इज काय u प्लस at, u तर काय झाला 0 झाला, म्हणजे v इज काय a इंटू t आणि v a ची व्हॅल्यू काय करायचं आपण g इंटू t, आणि तुम्हाला माहिती g ची व्हॅल्यू किती 10 इंटू t, म्हणजे प्रत्येक संख्येला मी कशाने मल्टिप्लाय करणार 10 ने. ठीक आहे. इथं जसं की काय होतं 5 होता 2 होता, इथं 10 होता, तसं इथं प्रत्येक वेळेस काय येणार 10 येणार. कधी जेव्हा ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन येणार. बघा मग जर मी म्हटलं फिक्स झालं ना, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन फिक्स झालं, किती झालं 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. इथं व्हॅरी होणार का आता, इथं जी व्हॅरी करणार नाहीये. मी म्हटलं 5 6 10, चला पटकन सांग मग आता 5 6 10 म्हटल्यानंतर वेलोसिटी किती होईल, किती 50, किती होऊन जाईल 60, किती होऊन जाईल 100. काय डाऊट आहे, समजलं इथपर्यंत. मग इथून थिओरिटिकल क्वेश्चन काय बनेल, इफ पार्टिकल started from rest, fall from the building वरून फॉल करते. ठीक आहे. then find the velocity at पहिलं 2 सेकंद, 5 सेकंद. आता इथं जी काही शब्द वापरला का नाही, तुम्हाला कळलं पाहिजे काय शब्दावरून कळलं, फॉल आहे ना, फॉल होतोय म्हणजे काय लागणार तिथं फक्त जी लागणार, डायरेक्ट कळलं रेस्ट आहे, स्टार्टेड फ्रॉम रेस्ट आहे आणि कुठून ते फॉल होतोय. तिथं जी ची व्हॅल्यू दिली का, जसं इथं जी ची व्हॅल्यू द्यायची, ऍक्सलरेशन व्हॅल्यू दिली 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. इथं काय दिले का तसं नाही, फॉल वरून आपण कन्सिडर केलं काय 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर असलं पाहिजे. ठीक आहे. चला किती होणार आहे पहिल्याचं, किती होऊन जाईल, किती होणार 20 मीटर पर सेकंड. सेकंड किती होणार आहे 50 मीटर पर सेकंड. आता याच्यामध्ये थोडस फील पण करू. मी काय म्हटलं सईला मी तो उभं केला बिल्डिंगवर. ठीक आहे. सईच्या हातात बॉल आहे आणि तिने काय केलं सोडलं.
खाली सोडलं म्हणजे इनिशियल स्पीड किती आहे? 0 आहे ना, पकडलेला तिने. पण मी विचारलं तिचं स्पीड सांगा मला, 1 सेकंद, 2 सेकंद, 3 सेकंद, 4 सेकंद. 1 सेकंद, ठीक आहे. 2 सेकंदला किती स्पीड आहे, 3 सेकंदला किती स्पीड आहे आणि 4 सेकंदला किती स्पीड आहे, असं मी विचार. तुम्ही काय विचार? 1 सेकंदला. ओके, 1 सेकंद आहे ना, किती आहे? जी तर फिक्स आहे ना, किती आहे? 10 मीटर पर सेकंद आहे. खाली येताना अजून किती होईल? 20 मीटर पर सेकंद होईल, नंतर 30 मीटर पर सेकंद होईल, नंतर 40 मीटर पर सेकंद. म्हणजे काय कळालं तुम्हाला? जर मला कळालं, जर माझी बिल्डिंग जर आय असेल, उंच असेल, 10 मजली असेल, तर तिथून जेव्हा माझं खाली येणार आहे पकडायला, मी काय पकडणार तेव्हा जोरात लागेल. 2 मजलीवरून जेव्हा मी फेकणार आहे थांबूनच फेकणार, दोन्ही केसमध्ये असंच सोडणार. पण 2 मजलीवरून अळू लागेल, पण 10 मजलीवरून फेकल्यावर जोरात लागेल. का बरं? कारण की स्पीड वाढत चाललाय. कारण की 10 मजलीवरून खाली येताना टाइम वाढत जाणार. टाइम वाढत गेला तर तुमचा इम्पॅक्ट जास्त होऊन जाईल. हे लॉजिक कळालं? नंतर बघा, बॉडी परत रेस्टला, बॉडी परत, अरे काय चाललंय, असं चाललंय पाकिस्तान नसतं, थोडस ऍडजस्ट तर करा मग तसं. रेस्ट, बॉडी रेस्टला. आता फॉर्म्युला माझं बदलतोय. यस इज काय? UT प्लस हाफ AT स्क्वेअर. मी म्हटलं इनिशियली कसं आहे, मोस्ट ऑफ द केसेसमध्ये आपण इनिशियली कसं घेणार आहे? रेस्टला. म्हणजे हा तर काय झाला? कॅन्सल झाला. म्हणजे यस इज इक्वल टू काय भेट मला? हाफ AT स्क्वेअर. काय डाऊट आहे? हाफ AT स्क्वेअर. म्हणजे काय करा? हाफ करा आणि ऍक्सलरेशन काय करा? हाफ करा आणि टी काय करा? चला स्क्वेअर करा. चला मला काय भेटून जाईल? डायरेक्ट डिस्टन्स भेटू. हेच काय? डिस्टन्स आहे. ठीक आहे, बघा मग मी काय म्हटलं, 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. मी म्हटलं 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे आणि 5 नको 6 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे आणि 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. 1 2 3 1 2 3 काय? 1 2 3 काय? टाइम आहे. आता काय काढतोय आपण? डिस्टन्स काढतोय. आतापर्यंत काय काढला आपण? व्हेलॉसिटी. आता काय काढतो आपण? डिस्टन्स. चला, एच व्हॅल्यू किती सांगितली? 2. 2 2 गेट कॅन्सल. फक्त काय उरला? 3. T चा स्क्वेअर. 1 चा स्क्वेअर किती? 1. नंतर 2 चा स्क्वेअर किती? 4. किती झाला? नाही. काय डाऊट आहे? आता किती? 6 आहे. 6 ला गेला हाफ, किती झाले? 3. 3 गुणिले 1 किती झाले? 3. 3 गुणिले 4 किती होतील? 12. 3 गुणिले 9 किती झाले? 27. हे काय? हे काय काढलं? म्हणजे काय युनिट येईल? मीटर युनिट येईल. 4 मीटर, 9 मीटर ते युनिट येईल. हा, पटकन आता 10 आहे. 10 म्हटल्यानंतर किती होणार आहे? 5 होईल. म्हणजे 5 ने मल्टिप्लाय करायला जायचंय. 5 गुणिले 1 5. 5 चोक 20. नंतरून 45. काय डाऊट आहे? हे सगळं काय? मीटर आहे. काय डाऊट आहे? समजलं? मग आता याच्यात क्वेश्चन काय विचारलं जाईल? इफ particle started from rest, कुठून चालू झालाय? रेस्ट पासून. then having acceleration 6 मीटर पर सेकंड. वरती घेतलाय 6 तर 8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. then find the speed and distance covered in 10 seconds. खूप होत आहे 4 सेकंड. आता ऑलरेडी आपण इथं काढले व्हेलॉसिटी. फक्त त्याच क्वेश्चन मध्ये फक्त एक्स्ट्रा ऍड ऑन काय करून घेतलं त्यांनी? डिस्टन्स पण काढा. ऑलरेडी आपण डिस्टन्स काढलेले. काय सांगितलं तुम्हाला? काय उत्तर येईल? डिस्टन्स हेच किती होऊन जाईल? तुम्हाला माहिती आहे ना काय होतो? ऍक्सलरेशन काय होतो? अर्धा. आणि किती सांगितलंय? 4. 4 चा काय झाला? स्क्वेअर. किती झाला? 4 चौक 16. 16 गुणिले 4 16 चौक 64. म्हणजे किती अंतर आलं? 64 मीटर. विदाउट 10 सॉल्व होतो. त्याच्यानंतर विचारलं व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी काय असतो? ऍक्सलरेशन इंटू टाइम. विजुड काय असते? 80 ना. विजुड काय असते? 80. जर माझं कसं चाललं असेल रेस्ट मधून, तर रेस्टला असेल तर काय असतो? विजुड काय? 80. व्ही किती आहे? विजुड काय? A इंटू टी. हे किती? 8 आहे आणि किती? 4 आहे. म्हणजे किती होणार आहे? 32 मीटर पर सेकंड. काय डाऊट आहे? 32 मीटर पर सेकंड. समजलंय? चला, आता ही बॉडी रेस्टलाच आहे. ही बॉडी रेस्टचीच कंडिशन चालू आहे. रेस्टचीच कंडिशन चालू आहे. आणि मी जर म्हटलं मग रेस्टचीच कंडिशन असेल तर तुम्ही म्हटलं काय? यस बरोबर काय? हाफ AT स्क्वेअर. पण मी म्हटलं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन म्हणजेच काय? स्मॉल जी
स्मॉल जी कसं राहील कॉन्स्टंट, आणि त्याची व्हॅल्यू किती असते 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे ही जे सॉल्व्ह केलं तसं आता काय करतो आपण डिस्टन्स साठी विचार करतो आता. ठीक आहे, फक्त जीनेच डिस्टन्स साठी. जसं आपण साईला उभं करून 10 मीटर पर सेकंड 20 मीटर पर सेकंड स्पीड वाढला होता, तसं आता पहिल्या सेकंदात किती अंतर कव्हर करून, दुसऱ्या सेकंदात किती अंतर करून, तिसऱ्या सेकंदात किती अंतर करून हे आपल्याला काढायचं. ठीक आहे, चल मग मी म्हटलं किती जी फिक्स आहे ना, आगे झालं मग 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. रेस्ट नाही ना, मग 1 2 आणि 3. चल 1 2 3 किती होणार आहे 5 होणार आहे ना, फिक्स ना 5 आहे ना. 5 म्हटल्यानंतर किती 5 आहे, 5 गुणिले किती 5, 5 गुणिले 4 हे 2 आहे ना, 2चा स्क्वेअर. हे टाइम आहे ना, 2चा स्क्वेअर किती झालं 5 चौक 20 आणि किती झाले 45. काय डाऊट आहे? म्हणजेच काय झालं, म्हणजे असं झालं सई इथं उभी होती, सईने जेव्हा बॉल फेकला खाली, ठीक आहे, विचार करतो आपण 1 सेकंद 2 सेकंद 3 सेकंद आणि 4 सेकंद किती अंतर तिथे कव्हर करते. चल काय होणार आहे, पहिल्या ह्याच्यात किती किती पहिल्या सेकंद किती मीटर कव्हर करेल 5 ना, दुसऱ्या किती करेल 20, तिसऱ्या किती करेल 45, त्याच्या पुढच्या किती करेल 80. सिक्वेन्स हे लक्षात ठेवायचं आपला. 5 आहे 20 आहे 45 आहे 80 125 आहे, नंतर तुमचं 180 आहे. ठीक आहे, हे इथपर्यंत तरी लक्षात राहिलं पाहिजे आपल्याला. हे काय झालं माहिती ना, 5 आहे 5 गुणिले 1 5 गुणिले 4 5 गुणिले 9 5 गुणिले 16 5 गुणिले 25 5 गुणिले 25 ना 6 6 36. कळालं? मग पुढे किती 49 गुणिले 5 असं झालं. डाऊट आहे काही? समजलंय? ओके. मग आता हे झालं आपल्या ऍक्सलरेशन साठी. आता फक्त आपण चाललोय कॉन्स्टंट ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. मग आता काय क्वेश्चन, इफ बॉडी फॉल्स फ्रॉम बिल्डिंग then find the distance after 7 सेकंद. किती 7 सेकंदानंतर आपलं काय काढून द्यायचं आहे, डिस्टन्स काढून द्यायचं. आपल्याला माहिती आहे ना, आपल्याला काय माहिती आहे, एस बरोबर काय हाफ जी टी स्क्वेअर ना. आता किती होणार 5t स्क्वेअर. मग काय म्हटलंय 5 टी किती आहे 7, त्याचं काय करायचं स्क्वेअर म्हणजे किती 5 इंटू किती 49 किती होणार आहे 5 9 45 5 24 आणि 4 24 245 मीटर होणार आहे. काय डाऊट आहे? समजलं? क्लिअर आहे? क्वेश्चन काय बनतात काय नाही